श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। दिवाळी लवकरच येणार आहे, तर दिवाळीमध्ये आपण लक्ष्मी पूजन करताना काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे किंवा काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे त्याचा बेनिफिट आपल्याला भेटणार आहे आणि आपल्या घरामध्ये धन आणि धान्य हे सदैव राहणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा, माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर सदैव राहील। तर करायचं काय आहे, 5 दिवसांची ही जी दिवाळी असते ती धनत्रयोदशीपासून चालू होते। 18 तारखेला 18 ऑक्टोबर पासून धनत्रयोदशी चालू होणार आहे आणि ही दिवाळी संपणार आहे भाऊबीजेला म्हणजेच 23 तारखेला। तर माता लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मी पूजन केव्हा असणार आहे, तर कॅलेंडरमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर बघाल तर 21 तारखेला लक्ष्मी पूजन आहे, म्हणजे 18 तारखेला धनत्रयोदशी चालू होते, 20 तारखेला नरक चतुर्दशी आहे आणि 21 तारखेला लक्ष्मी पूजन आहे। त्याच्यानंतर 22 तारखेला बलप्रतिपदा आणि 23 तारखेला भाऊबीज असणार आहे। तर या लक्ष्मी पूजेला म्हणजेच 21 ऑक्टोबरला आपल्याला काही अशा गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिरावली पाहिजे। तर सगळ्यात पहिला तुम्हाला घराच्या दारामध्ये अंगणामध्ये स्वच्छ करून रांगोळी काढायची आहे। मागच्या छोट्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये, की दिवाळी येण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे। दिवाळी येण्याच्या अगोदर घरातील सगळा केर कचरा, निगेटिव्ह एनर्जी ज्याच्यामुळे निर्माण होते, तुटलेल्या फुटलेल्या काचा किंवा जुने कपडे सगळे घरातून बाहेर फेकून द्यायचे। घर एकदम पॉझिटिव्ह करायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकून द्यायची आहे। तर लक्ष्मी पूजनच्या सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, घरामध्ये घराच्या अंगणामध्ये छान असा सडा वगैरे घालून रांगोळी घालायची आहे आणि एक दिवा लावायचा आहे। आपण ज्यावेळेस संध्याकाळी लक्ष्मी पूजा करणार आहोत त्यावेळेस लक्ष्मी मातेबरोबर आपल्याला सरस्वती माता, गणेश आणि कुबेर यांची सुद्धा पूजा करायची आहे। तुमच्याकडे यांच्या मूर्ती असतील तर वेल अँड गुड, नसेल तर प्रत्येकाची प्रतिमा मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे, ती तुम्ही घरी घेऊन या। लक्ष्मी पूजा करताना काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला हे 4 गोष्टी म्हणजे हे 4 फोटो तर लागतील, यांच्या 4 प्रतिमा तर लागतील। त्याचबरोबर ऊस आपल्याला 100% आणायचा आहे। ऊसाच्या वरती झाड असतं आणि खाली ऊस असतो, ते डहाळे जे बोलतात ते आणायचं आहे। त्याचबरोबर लक्ष्मी मातेची जेव्हा पूजा कराल त्यावेळेस तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला कलश, म्हणजे तांब्याचा असून दे पितळाचा असून दे, त्याला आंब्याची पाने आणि त्याच्यावर एक नारळ ठेवायचा आहे। त्या पाण्यामध्ये, त्या कलशामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि 4-5 अक्षता टाकायच्या आहेत। कलश जो आहे त्याच्यावर हळदी कुंकूने तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे आणि हा कलश तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे। पण तो समोर ठेवताना सुद्धा कलशाच्या खाली तुम्हाला तांदूळ पसरवायचे आहेत आणि त्याच्यावर तो कलश ठेवायचा आहे। खूप छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या तुम्हाला 100% बेनिफिट देणाऱ्या गोष्टी आहेत। त्याचबरोबर कुबेर मंत्र सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे, कुबेर यंत्र असतं ते ठेवायचं आहे। बरोबर ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा तुमचं तोंड ईशान्य आणि उत्तर दिशेला असलं पाहिजे, म्हणजे तुमचं मुख ईशान्य आणि उत्तर दिशेला असलं पाहिजे। त्या पद्धतीने पूजेची मांडणी करा। पूजेच्या नैवेद्यामध्ये पिवळ्या मिठाईचा समावेश 100% करा, कारण की माता लक्ष्मीला पिवळा रंग हा खूप आवडतो। त्यामुळे पिवळी जी मिठाई असेल, झेंडूची फुलं असतील, ही तुम्ही त्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करा। त्याचबरोबर तर तुमच्या घरामध्ये एक छोटीशी वस्तू, म्हणजे आपण काय करतो, पैसे दागिने यांची पूजा करतो, ही लक्ष्मी आहे, पण आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची लक्ष्मी म्हणजे धने। या दिवशी तुम्हाला धने यांचं सुद्धा पूजन करायचं आहे। त्या धन्यांमध्ये तुम्हाला एक 4-5 लवंगा, इलायची हे टाकायचं आहे। या खूप छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या आपण विसरून जातो किंवा आपल्याला माहीत नसतात। त्यामुळे पूजेमध्ये यावेळेस तुम्ही धान्य म्हणजे धने, त्याच्यामध्ये 1-2 इलायची आणि 1-2 लवंगा ह्या ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर जर तुम्हाला जमत असेल तर 1 वाटी 2 वाटी तुमच्या घरामध्ये जे धान्य आहे, ज्वारी डाळ कोणतीही, त्याची रास तयार करा, म्हणजे छोट्याशा वाटीमध्ये ठेवून ते सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये नक्की वापरा। बघा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यांचा बेनिफिट मात्र 100% होतो आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर राहतो। तर आपण सध्या देवी माता लक्ष्मीची पूजा तर आपण करतोच, वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, म्हणजे बल्ब्स आहेत, तोरण आहे, हे सुद्धा आपण लावतो।
पण महत्त्वाचं म्हणजे काय आहे की या दिवशी तुम्हाला 7 वाती असलेला शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा असणार आहे तो लावायचा आहे, 5 नाही 7 वाती असलेला। त्याचबरोबर कापूर जेव्हा जाळाल तुम्ही, आरती जेव्हा कराल, कापूर जाळाल, त्या कापरामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर वापरायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 लवंगा तुम्हाला टाकायचे आहेत आणि तेजपत्र, तमालपत्र जे असतं तेजपत्ता आपण म्हणतो ते सुद्धा। तर ह्या व्हिडिओमध्ये ज्या मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आवर्जून ह्या लक्ष्मीपूजनला नक्की करा। माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर राहील, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि दिवाळी सगळ्यांना सुख शांती आणि समृद्धीची जाओ। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।